गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून येतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे. तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्दिष्टाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का हा चित्रपट वेगळ्या विषयावर आहे. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा, तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे, आणि सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून येतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे. तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत
या चित्रपटामध्ये जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा हा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना, म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे. तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे.
हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा हा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत, जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे. तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्दिष्टाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा, तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे, आणि सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा हा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत, जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला
घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? आणि सैराट पिक्चर बनवलेला होता, तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे, तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे, जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना, म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, असे या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवल्या गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवल्या गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? आणि सैराट पिक्चर बनवलेला होता, तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार.
आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे, तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा हा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो. कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे. तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका. कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही. थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा. कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे, तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे.
आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे व त्याला उचलून नेतात, मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत, नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्दिष्टाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का हा चित्रपट वेगळ्या विषयावर आहे. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवले गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना, म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे व त्याला उचलून नेतात, मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत, नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्दिष्टाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहे. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा,
बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? आणि सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं. तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवल्या गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवल्या गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो. कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे. तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका. कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही. पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्दिष्टाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही. थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा. कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? आणि सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता
एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात, मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो. कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का हा चित्रपट वेगळ्या विषयावर आहे. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा, तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता, तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे, तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे, जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात, मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो. कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा.
तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवले गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना, म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे. तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही. थोडंसं त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवले गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे.
त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा, तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे, यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे, जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता
एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्दिष्टाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का हा चित्रपट वेगळ्या विषयावर आहे. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी. तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवल्या गेलेले आहेत. जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना, म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवल्या गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवल्या गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे. तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्दिष्टाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर आहे. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा. तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार. घर, बंदूक आणि बिर्याणी हा चित्रपट आता जवळच्या आपल्या थिएटरमध्ये लागला आहे. हा नागराज मंजुळे यांचा पिक्चर आहे. नागराज मंजुळे कोण आहे? यांनी सैराट पिक्चर बनवलेला होता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल. नंतर मग त्याचा फॅन्ड्री पिक्चर आलेला, तो पण तुम्ही बघितलाच असणार. आता नागराज मंजुळे हा नवीन रोलमध्ये आलेला आहे. तर तुम्ही तो चित्रपट बघायला तुम्ही उत्सुक असाल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण का हा महाराष्ट्रीयन माणसाचा पिक्चर आहे. नागराज मंजुळेने याच्यामध्ये पिक्चरमध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिवाजी शिंदे याच्यामध्ये आहे. त्यांनी आपला नक्षलवादीचा रोल केलेला आहे. हा चित्रपट नागराज यांचा चित्रपट आहे. जी स्टुडिओचा चित्रपट आहे. हा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये आज रिलीज झालेला आहे शुक्रवारी.
तर हा चित्रपट आपल्याला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा, कारण हा चित्रपट वेगळ्या विषयावर बनलेला आहे. ह्याच्यामध्ये काही आपल्याला असे तत्त्व दाखवले गेलेले आहेत, जसे तुम्ही बघत असणार की आपल्या देशामध्ये जे एक गट असा आहे जो नक्षलवादा असा एक विचाराचा धाराचा गट आहे. त्याच्यावर आपली सरकार त्याच्याबद्दल काय काम करते, सरकार त्याच्याबद्दल काय विचार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चित्रपटामधून दिसणार आहे. नागराज मंजुळे त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल केलेला आहे आणि आपला परशा त्याच्यामध्ये आहे. परशा आपला त्याच्यामध्ये रोल केलेला आहे एक बिर्याणीवाल्याचा. म्हणजे तो बिर्याणीवाला आपल्या एक त्याच्या धाब्यावर तो काम करणारा आहे. त्याला उत्कृष्ट असा बिर्याणी बनवणारा मुलगा आहे. त्याला आता एक पोरीबरोबर प्रेम होतं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचं असतं. तर या सीनमध्ये त्याच्यामध्ये त्याला दाखवलं असेल की आपली सरकार कशी आपल्या लोकांना म्हणजे त्या नक्षलवाद्या लोकांना बंदूक दिल्यानंतरच त्यांना घर आणि सुविधा देते, अशा या चित्रपटामध्ये दाखवल्या गेलेलं आहे. त्या चित्रपटामध्ये हे सीन असं दाखवलं गेलेलं आहे. आपण तर असं ऐकलं असेल कधी, तर आपल्याला माहीत नाही, पण या चित्रपटामध्ये नागराजने असं दाखवलं गेलेलं आहे. तर ह्या चित्रपटामध्ये तो जाऊन पैसा कसा तिथे जातो, मग त्यांच्या ग्रुपमध्ये ते तिथे त्याला उचलून नेतात. मग पुढे जाऊन तो बंदूकसाठी त्यांच्याकडे प्रयत्न करतो, कारण ती बंदूक भेटल्यानंतर गव्हर्नमेंटला त्यांनी सिलेंडर केल्यानंतर त्याला घर भेटणार असतं. म्हणजे या स्टोरीचा हा दुसरा पार्ट आहे, जिथे शिवाजी शिंदे आहेत. नंतर मग आपला नागराज मंजुळे आहे, ते इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन पोरगी आहे त्याच्यामध्ये पाटील, तिचं पण त्याच्यामध्ये जो रोल आहे, तर त्याच्यामध्ये चांगले गाणे पण आहेत. तुम्हाला जर गाणे आवडले असतील तर तुम्ही ते गाणे पण ऐका, कारण का चांगले गाणे आहेत या चित्रपटामध्ये. जसं तुम्हाला आवडत असेल तर हा चित्रपट जरूर जाऊन थिएटरमध्ये बघा. हा चित्रपट आता एक वेगळ्या विषयावर आहे. तुम्ही जर वेगळे पिक्चर बघणार असेल तर हा पिक्चर तुम्हाला तसा आवडणार नाही, पण हा चित्रपट जर तुम्ही त्या उद्देशाने बघणार असेल तर तुम्हाला आवडेल पण हा चित्रपट. पण या चित्रपटामध्ये काय आहे, तुम्हाला जास्त फन असं कॉमेडी आणि जास्त रोमॅन्स असं काय आहे नाही, थोडंसं त्याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर तुम्ही हा चित्रपट तुम्हाला बघायची इच्छा असेल तर जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला आवडला तर बघा, कारण का चित्रपट वेगळ्या विषयावर आहेत. नागराजचे पिक्चर असतात ते सगळे वेगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट बनतात. त्या चित्रपटाचा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला समजला तर तुम्ही हा चित्रपट बघा, तुम्हाला आवडला तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला मराठी चॅनल आहे, महाराष्ट्र चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. असेच आपले नवीन नवीन चित्रपटाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार.